6 सेंटीमीटर रुंद व 8 सेंटीमीटर लांब असलेल्या आयताचे क्षेत्रफळ किती? सर्वांच्या समोर प्रश्न आहे का? तर आयताचे क्षेत्रफळ काढायचे, याच्यामध्ये लांबी दिली आणि रुंदी दिली. सांगा आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच नाही, लांबी गुणिला रुंदी. आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच पुन्हा आयताची परिमिती म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती म्हणजेच तर इथं आयताचं क्षेत्रफळ काढायचंय. तर सांगा लांबी किती आहे? 6 गुणिले किती? 8. 8 सकम 48 चौरस सेंटीमीटर. समजलं? त्याच्यानंतर प्रश्न नंबर 2. त्याला तोंडी समजून घ्यायचंय. लांबी 9 आहे, रुंदी 5 आहे, तर आयताचं क्षेत्रफळ किती? 9 5 45 चौरस सेंटीमीटर. लांबी 30, रुंदी 10, तर आयताचे क्षेत्रफळ किती? 30 गुणिले 10 म्हणजे किती होईल? 300 चौरस सेंटीमीटर. तर गणित नंबर 2. 8 सेंटीमीटर लांब व 6 सेंटीमीटर रुंद असलेल्या आयताची परिमिती किती? सांगा आयताची परिमिती म्हणजेच 2 कंसात लांबी अधिक. सांगा आयताची परिमिती म्हणजेच आयताची परिमिती म्हणजेच एकदम असं मानसिक अडचणीमध्ये राहायचं नाही. तुमचं मन फ्रेश ताजं तवानं ठेवा. बरोबर आहे का नाही? नीस आलाय सुतक पडल्यासारखं इथं थांबतोय, तसं नाही झालं पाहिजे. याला मन मोकळं ठेवावं लागतंय. मनामध्ये राग नको, द्वेष नको, मत्सर नको. कोणी त्रास देत असन तर आपण त्रास करून घ्यायचा नाही. जो त्रास देत असन तर त्याचा त्रास त्याला वापस मिळून जातो. बरोबर आहे का नाही? शिक्षण अशी चीज आहे, तुम्हाला राजवाड्याच्या टोकापासून ते पाय त्याचीच असन समोरचा व्यक्ती. बरोबर? त्याचा तुमचा जमीन आसमान अंतर असेल. तुम्ही कमी नाही, साधा व्यक्ती नाही. तुमच्या मनगटामध्ये ताकद, मेंदूमध्ये नॉलेजचं बळ निर्माण करायचंय आणि दोन्हीच्या अंमलबजावणीचं कला कौशल्य. तेव्हा तुम्ही पुढे जाऊ शकता. सांगा आयताची परिमिती म्हणजेच हा वेळ वाया नका घालू, बोलायचंय. सांगा आयताची परिमिती म्हणजे 2 कंसात लांबी अधिक रुंदी झालं. सांगा 2 लांबी किती आहे? सांगा 8 सेंटीमीटर आहे, रुंदी किती आहे? 6. तर 8 आणि 6 किती झाले? 14. मग आता 14 दोन्ही किती होईल? 28. ज्यावेळेस हे समजा उदाहरणार्थ 8 आणि 6 आहे कंसामध्ये, आणि ज्यावेळेस बेरीज आपण करतो त्यावेळेस कंस त्या ठिकाणी गायब होतो आणि त्या कंसाचं चिन्ह कोणतं बनतं? गुणिला. कंसाचं रूपांतर कशामध्ये होतं? गुणिला मध्ये. म्हणजे कंस गायब झाला, 14 इथं आले आणि इथं गुणिला चिन्ह तयार झालं, म्हणजे 14 दोन्ही 28. परिमिती कशामध्ये मोजतात? आता 3 नंबर लक्ष दे. तोंडी विचारतोय. लांबी 12 आहे, रुंदी 8 आहे, तर आयताची परिमिती किती? म्हणजे 12 आणि 8 20 आणि 20 दोन्ही 40. त्याच्यानंतर लांबी 60 आहे, रुंदी 40 आहे, तर आयताची परिमिती किती? म्हणजे 60 आणि 40 किती झाले? 100. 100 दोन्ही किती? सेंटीमीटर का चौरस सेंटीमीटर? सेंटीमीटर मध्ये मोजतात परिमिती. त्याच्यानंतर आयताचे क्षेत्रफळाच्या बाबतीत आपल्याला बघायचंय. एका आयताचे क्षेत्रफळ 48 चौरस सेंटीमीटर, रुंदी 6 सेंटीमीटर, तर लांबी किती? आयताचे क्षेत्रफळ दिलंय, रुंदी दिली, काय काढायची? लांबी काढायची. काय काढायची? मग आता रुंदी आणि क्षेत्रफळापासून लांबी काढायची. तर लांबी काढण्यासाठी आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिला काय म्हणायचं सांगा? आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच लांबी गुणिला रुंदी. तर आयताचं क्षेत्रफळ 48 आहे, लांबी किती काढायची?
आणि रुंदी किती आहे 6. आता गुणिला 6 आहे तर काय होईल भागिले 6. गुणिले 6 आहे तर 6 1 6 6 8. तर लांबी किती आली सांगा. कशामध्ये मोजतात सेंटीमीटर मध्ये मोजतात. गणित नंबर 4 त्याची रिहर्सल घ्यायची. लांबीच काढायची आपल्याला. आयताचं क्षेत्रफळ 60 आहे आणि रुंदी 5 आहे. तर तिकडे गुणिला 5 आहे, तिकडे काय करायचं भागीला 5 आणि 5 12 60. तर लांबी किती निघेल सांगा. म्हणजे 60 आपण 5 5 1 5 5 12 60. मग किती आलं सांगा. नाही 12 सेंटीमीटर लांबी येईल. किती येईल. मग ज्यावेळेस काय होतं 12 गुणिले 5 तेव्हा काय होतं 12 5 60 आलं का नाही. 60 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ झालं 60 चौरस सेंटीमीटर. आता आयताची परिमिती या संदर्भात बघायचंय. आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असताना रुंदी 6 सेंटीमीटर आहे तर लांबी किती. झोपू नको म्हणा, उठ म्हणा. त्याला ताप आली तर मरत नाही. लक्ष द्यायचं इकडं. ताप हे डोकं दुखणं ताप येणं हे बाकीचे काही कारण नाही याच्यामध्ये. तिथं भरतीच्या ठिकाणी सांगसा नोकरी ठिकाणी मला ताप आली होती म्हणून नाही ताप नसते आली तुम्ही आताच लागलेलो असतो. कारण नाही डिप्स मार तिकडं. ताप आली तुला ताण घेऊ नको. ताप आली तर एकच काम करायचंय व्यायाम फुल करायचा घाम काढायचा. गोळीनं घाम काढल्याशिवाय व्यायामानं घाम काढा. बरोबर आहे की नाही. शरीर थंड होईल आणि वरणासोबत अर्धी एक चपाती शिल्लक खा दाबून खा तर तुमचं ताप गिप सगळं गायब होऊन जाईल. आणि जर ताप आली असं अचानक तर लिंबाचा पाला खायचा आहे. 7-8 पत्ते खायचे 10 पत्ते खायचे आणि चावून खायचे आणि पाणी प्यायचं. ताप 10 मिनिटांमध्ये तुमची गायब होऊन जाईल जवळपास 80-90%. कारण सांगायचं नाही. सांगा आयताची परिमिती म्हणजेच काय. 2 कंसात लांबी अधिक रुंदी. आयताची परिमिती म्हणजेच काय. आयताची परिमिती 28 आहे आणि रुंदी किती दिली सांगा 6. रुंदी काय दिली नाही तर खाली घेतो थोडस वाटल्या समजण्यासाठी. लांबी रुंदी 6 आहे. तर मग आता काय करायचं गुणिला 2 येतं काय होईल भागीला 2 बे का बे 14. मग याचं काम संपलं. इथं 14 आले. आता इथं अधिक 6 आहे काय होईल वजा 6. 14 म्हणून 6 गेले किती झाले. मग सांगा लांबी किती आहे सांगा 8 सेंटीमीटर. गणित नंबर 5 हे समजलंय. पहिल्यांदा आपण रिहर्सल घेतली बरोबर. तर आता डबल नको घ्यायला. गणित नंबर आयताची परिमिती 28 सेंटीमीटर असताना लांबी 8 असल्यास रुंदी किती. तर आता लांबी 8 दिली परिमिती दिली काय काढायचं रुंदी काढायचंय. तर रुंदी काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा. आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक सांगा. आयताची परिमिती म्हणजेच परिमिती 28 आहे 2 लांबी किती आहे सांगा 8. काय काढायचं आपल्याला रुंदी काढायचंय. तर आता गुणिला 2 येते काय होईल भागीला 2 बे का बे 14 28. आता अधिक 8 येते काय होईल वजा 8. 14 म्हणून 8 गेले किती राहिले सांगा. मग रुंदी किती आहे 6 सेंटीमीटर. गणित नंबर 6 6 मीटर लांब आणि 4 मीटर रुंद अशा खोलीमध्ये 20 सेंटीमीटर लांब 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील. फरशा काढायच्या. आता फरशा माहित नाही का खालच्या आपण खोलीमध्ये टाकतो त्या. सध्या घरामध्ये लोळत असं फरशा माहित नाही का. तर खोली मोठी असते फरशा लहान लहान असतात. जे मोठे ते अंशस्थानी ठेवायचं आणि जे छोटे छदस्थानी. मग फरशा काढण्यासाठी तर खोली कशामध्ये असते क्षेत्रफळामध्ये. आणि फरशी बाजू गुणिला बाजूमध्ये असते मग ती पण एक क्षेत्रफळामध्ये असते. बाजू गुणिला बाजू म्हणजे काय क्षेत्रफळाचे का नाही. तर फरशा काढण्यासाठी काय म्हणायचं खोलीचे सांगा खोलीचे क्षेत्रफळ आपण फरशाचे क्षेत्रफळ सांगा. फरशा काढण्यासाठी
सांगा फरशा काढण्यासाठी तर मग सांगा खोलीचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिला रुंदी. खोलीचे क्षेत्रफळ म्हणजेच फरशाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? चालेल, लांबी गुणिला रुंदी. फरशा क्षेत्रफळ म्हणजे काय? तर त्याला बाजू गुणिला बाजू सुद्धा म्हणा. सांगा फरशीचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? फरशाचे क्षेत्रफळ म्हणजे काय? बाजू गुणिला बाजू. समजलं एवढं? तर आता खोलीचे क्षेत्रफळ सांगा काय? आता बाजू तू लक्षात घ्यायचं आहे. जे समजा फरशा सेंटीमीटर मध्ये एका मीटर मध्ये पाहायचंय. कशामध्ये सांगा? सेंटीमीटर मध्ये. तर म्हणजे 20 बाय 20 आहे का नाही? आता 20 बाय 20 म्हणजे बाय बाय टाटा नाही. बाय म्हणजे बाय म्हणजे काय? गुणिला. बाय म्हणजे काय? तर 20 हे सेंटीमीटर आहे. तर आता 6 मीटर लांब 4 मीटर रुंद खोली आहे. खोलीची लांबी किती आहे सांगा? 6 मीटर लांब. रुंदी किती आहे? 4 मीटर. तर आता मीटरचं रूपांतर हे सेंटीमीटर असल्यामुळे मीटरचं रूपांतर आपल्या कशामध्ये करायचं आहे? सेंटीमीटर मध्ये. 6 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 600 सेंटीमीटर. 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. 2 मीटर म्हणजेच 200 सेंटीमीटर. 3 मीटर म्हणजेच 5 मीटर म्हणजेच 6 मीटर म्हणजेच तर 600 सेंटीमीटर गुणिला 4 मीटर म्हणजेच 400 सेंटीमीटर. समजले? आता 20 गुणिला 20 म्हणजे किती झाले? 400. तर 20 आणि 20 ची जागा कोणा घेतली? 400 ना. आता 400 आणि 400 कोणत्या पाड्यात? 400 पाडापाठ आहे तुमच्या. हा काही संशय नाही. 400 एक 400. 400 एक किती हुशार आहे पहा. तर मग किती राहिले सांगा? हे 600 काय भानगडे सांगा? 600 फरशा असतील. समजलं? सात नंबर. एका खोलीची लांबी 8 मीटर व रुंदी 6 मीटर. आता 20 बाय 20 समजा असं आलं आणि याच्या पूर्वी जर समजा असं घेतलं, 20च नाही घेतलं इथं 20 बाय 20, तर ह्या 20 बाय 20 ला काय समजतात सांगा? त्याच्या ऐवजी काय होऊ शकतं माहिती का? 1/5 सेंटीमीटर गुणिला 1/5 सेंटीमीटर. समजलं? हे बरोबर आहे का? हे कशामध्ये असेल? मीटर मध्ये असेल. आणि आपल्या कशामध्ये रूपांतर करायचं? सेंटीमीटर मध्ये. हे 1 मीटर झालं, हे 1 मीटर झालं वरचं. खालचा 5वा भाग झाला का नाही? आणि ज्यावेळेस पॉइंट येतं का नाही तर ते सेंटीमीटर मध्ये येतं. म्हणून त्याला काय म्हणायचं? 20 सेंटीमीटर म्हणायचं. काय म्हणायचं? तर 1/4 हे झालं काय? 1/5 म्हणजेच काय? 20 सेंटीमीटर. हे मीटर आहे. आणि 1/4 दिलं समजा तर काय म्हणसान? 25 सेंटीमीटर. कसं का? हे असं आहे बाबा. हे 1 मीटर आहे, हे 5 आहे. याचं रूपांतर कशामध्ये करायचं? सेंटीमीटर मध्ये केलं. हे 1/5 काय आहे? मीटर आहे. याचं रूपांतर कशामध्ये करायचं? सेंटीमीटर. म्हणजे गुणिला 100 करायचे. मीटर सेंटीमीटर मीटरचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करताना गुणिला 100 आणि सेंटीमीटरचं रूपांतर मीटर मध्ये करताना भागीला 100. तर आपल्याला काय करायचं? सेंटीमीटर मध्ये. मग आता 5 1 5 5 20 100 20 1 20 झालं का सेंटीमीटर? मीटरचं रूपांतर. त्याच्यानंतर 1/4 असेल तर याचं रूपांतर सेंटीमीटर मध्ये करताना 4 1 4 4 25 म्हणजे 25 1 25. हे कशामध्ये रूपांतर झालं सांगा? सेंटीमीटर मध्ये. सोपं आहे का नाही? पुन्हा कोणाला काही डाऊट? तिथं 1/2 बी देऊ शकतात. 1/2 म्हणजेच काय? असं घ्या याची रिहर्सल. तर गुणिला 100 बे 50 100 50 1 50 किती सेंटीमीटर आहे सांगा? पुन्हा माणसाने सांगितलं नाही आम्हाला. हे काय इकडे 20 बाय 20 सांगितलं आणि इकडे काय 1/5 आलं आणि 1/4 मीटर आलं आणि 1/2 मीटर आलं आणि आम्हाला काही सांगितलंच नाही. उद्या असं व्हायला नको. काही डाऊट आहे का? तर डाऊट असेल तर विचारा. गणित नंबर 8. एक हुकला काय क्रमांक? ठीक आहे 8 घ्या. हा नंतर पाहू. तोंडी घेतले गेलं ते. एका खोलीची लांबी 8 मीटर व रुंदी 6 मीटर अशा खोलीत 20 सेंटीमीटर लांब व 20 सेंटीमीटर रुंद मापाच्या किती फरशा बसतील? आता फरशा काढण्यासाठी काय म्हणायचं? खोलीचे क्षेत्रफळ
सांगा फरशा काढण्यासाठी आवाज बुलंद आवाज निघला पाहिजे तुमचा, मेंदूला घासून निघला पाहिजे. मेंदूला समजलं की नाही याला हेच म्हणतात. मेंदू म्हणजे बुद्धी. पुन्हा माणसा काय भानगडे, त्याला मेमरी असं म्हणतात. हा सांगा फरशा काढण्यासाठी. तर तुझ्या काही लक्षात नाही आलं, काय विचार चालू आहे तुझा? चोट्या विचाराच्या नादी लागू नको, इकडे लक्ष दे. सांगा फरशा काढण्यासाठी त्या खोलीचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? लांबी गुणिले रुंदी. खोलीचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? फरशाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? चालतं, लांबी गुणिले रुंदी म्हणा, नाही तर बाजू गुणिले बाजू म्हणा. सरासरी बाजूमध्ये चौकानामध्ये म्हणजे चौरसामध्येच असतात, एवढं लक्षात घ्यायचंय. म्हणून फरशे क्षेत्रफळ म्हणजेच काय? बाजू गुणिले बाजू. तर मग आता सांगा 20 बाय 20 सेंटीमीटर आहे. पहिलं फरशा सेंटीमीटर मध्ये का मीटर मध्ये बघायचंय, तर 20 बाय 20 सेंटीमीटर. कारण मीटर मध्ये रूपांतर केलं दशांश अपूर्णांकामध्ये सांगायला गेलो तर त्यांनी द्यायला समजत नाही, होतं का नाही असं. म्हणून त्याचं मीटरचं रूपांतर कशामध्ये करायचंय? सेंटीमीटर मध्ये करायचंय. कशामध्ये? मग आता 8 मीटर म्हणजे किती झाले सांगा? 800 सेंटीमीटर लांबी झाली. आणि 6 मीटर रुंद म्हणजे 6 मीटर म्हणजे किती? तर आता 20 गुणिले 20 म्हणजे किती? 400. 20 आणि 20 ची जागा कोणा घेतली? 400 ना. 400 आणि 800 कोणत्या पाड्यात आहे? 400च्या. 400 1 400, 400 2 800. तर मग इथं 600 2 किती? एकूण फरशा किती आहे? 1200 फरशा लागतील. 9 नंबर. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ 162 चौरस सेंटीमीटर आहे. तर आयताची लांबी काढायची. आता इथं दुपटीचा तिपटीचा चौपटीचा मामला येईल. मग पहिली गोष्ट आम्हाला लिहून देतोय, गडबड करू नको, जगा वाटत नाही तुला, लक्ष दे. तर आयताची लांबी काढण्यासाठी काय म्हणायचं सांगा? आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर आयताचे क्षेत्रफळ किती सांगा? 162 सेंटीमीटर आहे. त्याच्यानंतर लांबी ही रुंदीच्या दुप्पट आहे. लांबी ही, मग आता याचा अर्थ काय आहे? रुंदी कमी असते म्हणजे x आणि दुप्पट असते 2x. आता लांबी रुंदीचा मामला आपल्याला समजला पाहिजेत का नाही? हे लवकर समजत नाही. लांबी रुंदीच्या तिप्पट म्हणजे काय सांगा? x काय 3x नाही, काय कोण आहे? रुंदी x. आता रिहर्सल घेऊया, लांबी आणि रुंदी. चला बालवाडीमध्ये. लांबी ही रुंदीच्या दुप्पट म्हणजे काय? रुंदी x. लांबी रुंदीच्या तिप्पट म्हणजे काय? रुंदी x, लांबी 3x. लांबी रुंदीच्या चौपट म्हणजे काय? लांबी रुंदीच्या पाचपट म्हणजे काय? समजलं एवढं? कोणाला काही अडचण? मांडताना असं मांडायचंय. बालवाडीमध्ये जायचं काम पडलं तर चालन, पण मला शिकायचंय. आणि किती मामला 30 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा असतो. लाज नाही वाटू त्याच्या बालवाडीमध्ये बसायला. आता त्याच्यानंतर तर इथं 2x गुणिले x म्हणजे काय? 3x नाही, x गुणिले x म्हणजे काय? x चा वर्ग. a गुणिले a म्हणजे काय? a चा वर्ग. y गुणिले y म्हणजेच काय? y चा वर्ग. c गुणिले c म्हणजे काय? म गुणिले म म्हणजे काय? म चा वर्ग. ब गुणिले ब म्हणजे काय? बा गुणिले बा म्हणजे काय? हा, एवढं लक्षात ठेवायचं. तर असं या ठिकाणी 2x गुणिले x म्हणजे काय? 2x वर्ग. आलं लक्षात? लक्ष दे. तर आता इथं गुणिला 2 येतं, काय होईल? भागेला 2. आता 162 च्या निम्मे काय सांगा? अरे बे 1 बे, बे 8 16, बे 1 बे 81 झालं का नाही? आता इथं काय राहिलंय? x चा वर्ग राहिलाय. हे कोण काय काढायचं आपल्याला? लांबी रुंदी काढायची. काय काढायचं? काय सांगितलं? लांबी काढायचंय. लांबी काढायचं तर लक्षात ठेवायचं 2x काढायचं आम्हाला. लांबी काढायचं तर काय काढायचं?
2 x आहे ध्यानात ठेवायचं. 2 x म्हणजे काय 2 गुणिले x आहे. टार्गेट काय काढायचं नाही तर त्या ठिकाणी येतो आपण कुठं माहिती का हे कोणाच्या तर वर्ग आहे यांना वर्गमूळामध्ये टाका. x च्या वर्गमूळाचं वर्गमूळ काय x च्या वर्गमूळाचं वर्गमूळ x. मी इकडे नंतर काढ इकडे लक्ष दे. आणि 81 चं वर्गमूळ किती 9. 81 चं वर्गमूळ 9. मग आता या 9 चं नाव x आणि x चं नाव 9. मग इथं 9 ठेवा आणि 2 गुणिले x म्हणजे काय 2x. 2x म्हणजे काय 2 गुणिले x. 3x म्हणजे काय 3 गुणिले x. 4x म्हणजे काय 5x म्हणजे काय 5 गुणिले x. समजलं. तर मग आता 9 दोन्ही 18. लांबी कशामध्ये मोजतात सेंटीमीटर मध्ये. समजलं का. आता गणित नंबर 10. एका आयताचे क्षेत्रफळ 243 चौरस सेंटीमीटर आहे. जागेची लांबी त्याच्या रुंदीच्या तिप्पट आहे. तर त्या जागेची लांबी किती. गणित असंच आहे काहीच अवघड नाही. लक्ष द्यायचं आहे. खोकला बनायचं नाही. बाजार तुमचा पुतळा आहे खाली पुतळा आहे असा त्या ठिकाणी दाबून भरायचा टनटन वाजला पाहिजे असा मजबूत बनवायचा आहे. बाजारमध्ये मांडला तर तुम्हाला फटकन त्या ठिकाणी उचललं पाहिजे कोणा. बरोबर आहे का नाही. गांजा फुकल्यासारखं काहीतरी बोल नका इकडे लक्ष दे. हा आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय सांगा. इथं आयताचं क्षेत्रफळ दिलेलं आहे. लांबी रुंदीच्या तिप्पट सांगितली. आम्हाला काय काढायचंय लांबी काढायचंय. तिप्पट म्हणजे 3x च्या स्वरूपात काढायची. एक बाजू काढायची आणि 3x लांबी काढायची. लांबी काय काढायची तिप्पट लांबी दिली म्हणून 3x काढायचं हे लक्षात ठेवायचं आहे. मला हेच काढायचंय. चाललंय गणित सोडवायला माहितच नाही काय करायचंय. तसं नाही झालं पाहिजे. लक्ष देवा. सांगा क्षेत्रफळ किती आहे 243. आयताचं क्षेत्रफळ म्हणजे काय लांबी गुणिला रुंदी. लांबी रुंदीच्या तिप्पट म्हणजे काय सांगा रुंदी x लांबी 3x. 3x गुणिला x म्हणजे काय ध्यानावर नाही तुम्ही. मनामध्ये काहीतरी तुमचा विचार घोळतोय. तुम्हाला घोळू घोळू त्या ठिकाणी मारतोय. तुम्ही जोरू जोरू मारणं चालू आहे. टेन्शन मध्ये राहू नका. इकडे लक्ष द्या. आवाज इकडून शब्द फेकला तिकडून उत्तर निघलं पाहिजेत. प्रश्न फेकले इतकं तुमच्यामध्ये शार्पनेस पाहिजे. लक्षात. गावाकडच्या समस्या आहे. नरकाच्या पलीकडे समस्या आहे. त्याच्यामुळे आम्हाला असा गोंधळ निर्माण होतो. तो गोंधळ पहिला डोक्यातून काढायचाय. लक्ष द्यायचंय. आणि सवयीचा भाग आहे. मनुष्य हा सवयीचा गुलाम आहे. सवयीचा गुलाम जरी असला कुंभा जसा गाडग्याला आकार देतोय तसंच आपण आपल्या जीवनाला आकार द्यायचा आहे. तर सांगा 3x गुणिले x म्हणजे काय 3x वर्ग गुणिला 3 येतं काय होईल भागीला 3. 3 1 3 3 8 24 3 1 3. इथे 81 लिहा आणि इथे 1 चा वर्ग राहिला. हे कोणाचे तरी वर्ग यांना वर्गमूळामध्ये टाका. 1 च्या वर्गमूळाचं वर्गमूळ x. 81 चं वर्गमूळ 9. आता इथंच उत्तर संपवायचं नाही. त्याच्यामध्ये 9 असला तर तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये खुश असणार. पण दरवाजाच्या बाहेर निघाल्यानंतर एक म्हणतो काय 9 त्रिक 27 आहे. आज 27 वाल्याचं उत्तर बरोबर येत आहे आणि 9 वाला नुसता खुश होतो बाहेर छाती फुगून निघतो. आणि नंतर पाहिलं तर छाती खाली होती. असं नाही झालं पाहिजे. उत्तर काय काढायचं सांगितलं ते महत्वाचं आहे. मग आता लांबी किती आहे 3 पट. म्हणून लांबीचं नाव काय सांगा 3x. x चं नाव काय आहे 9. 3x म्हणजे काय 3 गुणिले x आणि 3 गुणिले 9 आणि 3 9 27. लांबी किती सेंटीमीटर आहे सांगा 27 सेंटीमीटर. समजलं. अकरा नंबर. एका त्रिकोणाचा पाया 10 सेंटीमीटर आहे. उंची 4 सेंटीमीटर आहे. तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पाया दिलेला 10 उंची दिली 4 आणि काढायचं त्रिकोणाचं क्षेत्रफळ. मग आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय सांगा बोला बोमला. त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच वा वा किती मस्त विसरून जातात. एका सांगा त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच मग आता एक आपण 2 लिहायचं. पाया किती दिला सांगा 10 सेंटीमीटर. उंची किती दिली 4 सेंटीमीटर. बे क बे बे दोन्ही 4 आणि दाईन दोन्ही. क्षेत्रफळ कशामध्ये मोजतात हे बी लक्षात ठेवायचं आहे. कशामध्ये मोजतात हा प्रश्न करायचा. नाहीतर लिहितो सेंटीमीटर मध्ये. याचं
इथं 20 चौरस सेंटीमीटर असेल, 20 मीटर असेल, 20 सेंटीमीटर सुद्धा असेल, नाही तर वरील पैकी सर्व, नाही तर येत नाही. गणित नंबर 12. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौरस सेंटीमीटर असून त्यांचा पाया 36 सेंटीमीटर आहे, तर त्याची उंची किती? आता इथं त्रिकोणाचे क्षेत्रफळ दिलंय. नीट बैस, मिलिटरी म्हणजे बायको नाही, तू घर कब आओगे, चिंता करू नको. लक्ष नीट बसा. तुम्ही पहिलं उजवा पाय पुढे पाहिजे, डावा पाय मागे पाहिजे. नॉर्मल टाईट ठेवा, शरीर एकदम टाईट नाही. आणि मेंदूच्या नसा मोकळ्या ठेवा. व्यवस्थित बसा, मरगळ काढून टाका. हा, लक्ष द्या. क्षेत्रफळ दिलेलं आहे, पाया दिलेला आहे, काय काढायचं? उंची काढायचं. सांगा मग, त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच 90% विद्यार्थी बोलणं थांबवलं. याचा अर्थ तुमच्या मनामध्ये तुमचा सक्का मित्र दुश्मन तुम्हाला घोळू घोळू मारतोय. सक्का दुश्मन मित्र कोणता? मानसिक अडचणीमध्ये राहू नका ना रे बाबा. किती तुम्हाला मानसिक अडचणीवर स्पेशल चॅप्टर बनवावं लागतं का एखादं पुस्तक बनवावं लागतंय? भारताच्या युवकांना हीच अवस्था आहे. पहिलेच तर कॉपी सेंटर झालंय. तुम्ही शिकले नाही पाहिजेत. बैलाला जेवढा चारा टाकतो तेवढं शासन तुम्हाला खायला अभ्यास टाकतंय प्रत्येक वर्गामध्ये, आहे का नाही? तितक्या विषयाचा. आणि त्याच्यातलं सतत तुम्ही 5% खातात का नाही काय माहिती. समस्या आहे का नाही? जे झालं गेलं ते विसरा, पण आता कमीत कमी तुम्हाला समजायला लागलं का नाही शिक्षणाचं महत्व. सगळीकडे अवस्था अशीच आहे का नाही? तर मग आपल्याला पुढे जायचं म्हणलं तर काय, समोरचा पैलवान पाडायचा असेल तर त्याची तयारी चालू असताना आपली तयारी चालू ठेवायची, आणि त्याची तयारी संपल्यानंतर आपली तयारी चालू ठेवायची. तेव्हा कुठे समोरचा पैलवान पाडला जातो. हा सिद्धांत वापरायचा आणि पुढे चालायचंय. नीट बसून घे. सांगा, त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजेच काय? पाया गुणिला उंची. मग आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती सांगा? 270. त्याच्यानंतर चौरस सेंटीमीटर लिहिण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर पाया किती सांगा? 1 आपण 2 गुणिला 36, तर गुणिला उंची काढायची आहे. तर इथं 2 आणि 36 कोणत्या पाड्यात आहे? 2च्या. बे 1 बे 18, तर इथं 18 1 18 झाले का नाही? गुणिला 18 तर काय होईल? भागीला 18. 18 आणि 27 कोणत्या पाड्यात आहे? शून्य कुठं पळून जात नाही. 9च्या. 9 2 18, आज शून्य लिहायचं. मग आता 30च्या निम्मे किती होईल सांगा? बे का बे 15 30 म्हणजे 15 सेंटीमीटर. उंची कशामध्ये मोजतात? समजलं का? असे सुद्धा तुम्हाला पोलीस भरतीला प्रश्न येऊ शकतात. गणित नंबर 13. एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 72 चौरस सेंटीमीटर आहे. त्या त्रिकोणाचा पाया 16 सेंटीमीटर असते. त्याची उंची किती? क्षेत्रफळ किती दिलंय? 72. पाया किती दिलाय? 16. तर त्यांची उंची किती? असे हे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत. सांगा मग, त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काय? बोला. 1 आपण 2 गुणिला पाया गुणिला. सांगा, क्षेत्रफळ किती आहे? 72. 1 आपण 2, पाया किती आहे? 16. आम्हाला काय काढायचंय? उंची. 2 आणि 16 कोणत्या पाड्यामध्ये? 2च्या. बे का बे बे 8 16 गुणिले 8 1 8 झाले का नाही? इथं 8 गुणिला 8 इथं काय होईल? भागीला 8. 8 एखादा असं 8 1 8 आणि 8 9 72. चालतोय पुढे. इकडे सुद्धा काढू शकतात. 8 1 8 8 9 72. 9 सेंटीमीटर काय सांगा? उंची. त्याच्यानंतर 14 नंबरचं गणित बघा. 400 चौरस सेंटीमीटर असलेल्या चौरस आकृती जागेभोवती कडेने 5 वर्ष झाले का? बरं, ठीक आहे ठीक आहे. 14वं गणित आहे. एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजू अनुक्रमे 5 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर आहे. तर त्रिकोणाची परिमिती किती? त्रिकोणाची परिमिती काढायची म्हणजे या ठिकाणी एक बाजू दिलेली आम्हाला किती? 5 सेंटीमीटर. दुसरी बाजू किती दिली? 12 सेंटीमीटर. पण तिसरी बाजू माहिती नाही. तिसरी बाजू माहिती आहे का? तिसऱ्या बाजूला काय म्हणतात? कर्ण. काटकोन त्रिकोणाचा कर्ण. तिसरी बाजू म्हणजे काय? कर्ण. सांगा, तिसरी बाजू म्हणजे काय?
मग आता याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, पहिलं आपल्याला तिसरी बाजू काढल्याशिवाय आम्ही परिमिती, मग त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूची बेरीज, आणि तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू. हे सगळं माहितीये का नाही? फक्त काय होतं याचं तुम्हाला थोडस कॅल्क्युलेशन करताना थोडस अवघड जातं. हे तर दिलंय परिमिती काढायची, पण तिसरी बाजू माहिती नाही, म्हणून त्याच्यासाठी आम्हाला काय माहिती पाहिजे, कर्ण. मग आता इथं कर्ण माहिती करून घेण्यासाठी सांगा, काटकोन त्रिकोणाचा कर्ण म्हणजे काय, कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक, बरोबर सांगा. तिसरी बाजू काढण्यासाठी तू बोलत नाही बाळ, काय प्रॉब्लेम आहे तुझा, टेन्शन आलं का, बोला वाटत नाही तुला, बोलताना डोकं दुखून निघू द्या. 3-4 दिवस एखाद्याला बिड्या फुकायची सवय, असं सवय नाही लागली, सुरुवातीला बिड्या पितो 4 दिवस चक्कर येते, एकदा बिडी प्यायला लागला तो सोडतो का? तुम्हाला बिड्या प्यायचं नाही सांगितलं जात, बिड्या पिऊ नका, दारू पिऊ नका. हे बाकीचे काय करतात माहिती का, तुम्हाला सांगतात दारू प्यायल्यानं नाही का आपलं शरीर मस्त नाही, बॉडी बनते नाही, त्याच्यामध्ये काय होतं, वीज जाते, स्लो पॉईंट फुकतं शरीर, मरत मग सांग तुम्ही. म्हणजे दारू प्यायची नाही तर मग गांजा फुका, काय सांगू राहिला तू? गांजा झालं, तंबाखू झालं, काही असो, नादी लागायचं नाही, दारूच्या नाही, व्यसनापासून परावृत्त व्हायचंय. आणि सवय टाकूस तर माहितीये, नवीन गोष्ट शिकत असताना आघात होतो, नवीन व्यायाम करताना 3-4 दिवस दुखतंय शरीर, एकदा व्यायाम चालू आहे बंद झाले की पुन्हा तुम्हाला त्याच्याशिवाय करणार आहे का? हे सुद्धा असंच आहे याच्यामध्ये. हा चल लक्ष द्या, कर्ण तिसरी बाजू काढायची, पहिली बाजू किती सांगा, 5, पहिल्या बाजूचा वर्ग म्हणजे 5चा वर्ग, दुसरी बाजू म्हणजेच दुसऱ्या बाजूचा वर्ग म्हणजेच 12चा वर्ग, 5चा वर्ग 25, 12चा वर्ग, मग आता यांची बेरीज 4 आणि 5 9, 14 आणि 2 किती झाले 16. कर्णाचा वर्ग म्हणजे तिसरी बाजू, कर्णाचा वर्ग म्हणजेच काय, तिसरी बाजू लक्षात ठेवायचं, तिसऱ्या बाजूचा वर्ग या. मग आता हे कोणाचे तरी वर्ग आहे ते यांना वर्गमूळामध्ये टाका, सांगा कर्णाच्या वर्गाचं वर्गमूळ किंवा तिसऱ्या बाजूचं वर्गमूळ, तिसऱ्या बाजूच्या वर्गाचं वर्गमूळ तिसरी बाजू, आणि इथं 169चं वर्गमूळ 13. मग आता 13 हे सेंटीमीटर निघलं का नाही, सेंटीमीटर लिहू नका, पण समजलं पाहिजे की बाजू ही सेंटीमीटर मध्ये मोजतात. तर मग आता काय म्हणायचं, त्रिकोणाची परिमिती, त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय, तिन्ही बाजूची बेरीज, तिन्ही बाजूची बेरीज म्हणजे पहिली बाजू अधिक दुसरी बाजू अधिक तिसरी बाजू, तिन्ही सांगा त्रिकोणाची परिमिती म्हणजेच सांगा, पहिली बाजू किती आहे 5, दुसरी बाजू किती आहे सांगा 12, आणि तिसरी बाजू किती आहे 13. मग आता सांगा 13 आणि 12 किती होतात 25, आणि 25 आणि 5 30. त्रिकोणाची परिमिती किती आली सांगा, समजलं? 400 चौरस सेंटीमीटर असलेल्या, याला पटांगणात घेतो चांगलं, 400 चौरस सेंटीमीटर असलेल्या चौरसाकृती जागेभोवती कडेने 5 फेऱ्या पूर्ण केल्या तर एकूण चाल किती, आणि एकूण चाल मोजायची आपल्याला मीटर मध्ये, कशामध्ये, मुंगी असती तर आपण सेंटीमीटर मध्ये सुद्धा पाहिलं असतं, पण तुम्ही मीटर मध्ये चालतात का नाही. एक मीटर म्हणजे काय, तुमच्या ग्राउंडची लांबी असन, रेल्वेची लांबी असन, स्टेशनची लांबी असन, बसची लांबी असन, कशामध्ये असतात, मीटर मध्ये. आणि ज्यावेळेस आम्हाला ग्राउंड मध्ये मोजायचं असन तर त्यावेळेस मीटर मध्ये आपली चाल काढतो का नाही आपण. तर याच्यामध्ये काय दिलंय, 400 चौरस सेंटीमीटर असं जर म्हणलं असलेल्या चौरसाकृती म्हणजे याचं 400 सेंटीमीटर काय आहे, चौरस सेंटीमीटर काय आहे, चौरसाचं क्षेत्रफळ आहे, कशाचं आहे. आणि आम्ही जे समजा ग्राउंड मध्ये चक्कर मारतो, गोल गोल चक्कर मारत असतो ते, तर हे अशा पद्धतीनं चौरस दिलेला असन. तुम्हाला माहिती आहे आडवी उभी पाळी जी असन ताशी ही कशामध्ये असते सांगा, झाडे सुद्धा कपाशीचे लावलेले असतात, आडवी उभे फुले लावतो का नाही आपण आज झाडे, ते कशामध्ये असतात, हे सगळं चौरस सेंटीमीटर मध्ये, कशामध्ये. पण याच्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला एकच याच्या कडीनं गोलच्या कडीनं आम्हाला चक्कर मारायची असन तर हे कशामध्ये मस्त चौरस सेंटीमीटर मध्ये नाही, परिमितीमध्ये. जरी दिसायला वर्तुळामध्ये आहे पण चक्कर मारत असताना कशामध्ये, परिमितीमध्ये मारायची, बरोबर ना. कडी कडीनं अशी चक्कर मारतो आपण, समजा उदाहरणार्थ कशामध्ये मारतोय, परिमितीमध्ये. तुम्ही माणसाला ग्राउंड आलं तर तिथं गोल आलं
गोलाला नाही, शेतामध्ये जर समजा कडी कडी चक्कर मारले तर आपण चौरसामध्ये मारतोच का नाही, चारी बाजूला घुमतोच का नाही आपण. तर अशा वेळेस ग्राउंड मध्ये घुमताना सुद्धा हे जर वर्तुळ दिलंय समजा उदाहरणार्थ, तर हे परिमितीमध्येच आपण गोल चक्कर मारत असतो. कशामध्ये? परिमितीमध्ये. म्हणून आपल्याला काय करायची, आपली चाल काढायची असेल तर आपल्या चौरसाच्या क्षेत्रफळामधून आधी बाजू जाणून घ्यायची आणि बाजूमधून काय करायचंय, चौरसाची परिमिती काढायची आणि चौरसाच्या परिमितीला 4 फेऱ्या मारायच्या गोल 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 हातानच. गुणीला किती नाही 5 आहे नाही का, 5 फेऱ्या मारायच्या. किती? 5. तर मग आता हे गणित सोडवत असताना तुम्हाला हे थोडंफार समजलं असेल. तर आता इथं चौरसाकृतीचे क्षेत्रफळ दिलं, म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ किती दिलं सांगा, म्हणजे बाजूचा वर्ग. तर हे किती आहे, 484 सेंटीमीटर आहे का नाही. तर हे कोणाचे तरी वर्ग आहे, यांना वर्गमूळामध्ये टाकायचं आहे. बाजूच्या वर्गमूळाचं वर्गमूळ किती झालं, मग आता 400चं वर्गमूळ 20. तर आता इथं काय करायचं, चौरसाची परिमितीमध्ये चक्कर दाखवायचं एक. चौरसाची परिमिती म्हणजेच काय सांगा, 4 गुणीला बाजू, एक फेरी दाखवा लागेल ना. तर सांगा आता बाजू किती आली सांगा, 20, म्हणजे 20 चौक किती झाली सांगा, 80. 80 काय आहे, मीटर. याला सेंटीमीटर म्हणा की मीटर म्हणा आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये, कारण मीटर मध्येच काढतो आपण. तर इथं सांगा किती फेऱ्या आहे सांगा, 80 सेंटीमीटर ने. तर आता फेऱ्या किती मारायच्या, 5. मग आता इथं किती शून्य लिहायचं आणि 5 किती 400. किती आहे एकूण किती मीटर चालू मग सांगा, 400 मीटर. समजलं. त्याच्यानंतर 16वं गणित, वृत्तचिती दंडगोलाचे घनफळ किती. आता इथं इष्टिकाचिती अगोदर समजून घ्यावं लागतंय, वृत्तचिती आहे का नाही. तर आता याच्यामध्ये उत्तर तळाचे क्षेत्रफळ गुणिला उंची. त्याच्यानंतर तर दुसरा नंबर येईल 22/7 गुणिला त्रिज्येचा वर्ग गुणिला उंची. वरील पैकी दोन्ही बरोबर आहे. वृत्तचितीचे दंडगोलाचे घनफळ म्हणजे, तर जोपर्यंत आपण इष्टिकाचिती आणि वृत्तचिती समजत नाही तोपर्यंत हे आपल्याला समजणार नाही. तर ते आपण काय करू, पुढच्या व्हिडिओमध्ये जसं घनाचे घनफळ संपलं समजा आणि पृष्ठफळ संपल्यानंतर ते आपल्याला चॅप्टर घ्यायचं. त्याच्यानंतर इष्टिकाचिती वृत्तचितिका झाल्यानंतर शंकूचं, तर बस जास्त चॅप्टर करायची आवश्यकता नाही. तर आज या ठिकाणी थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.